नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 11. पूनम खूप घाबरली असते. मी काय विचारले, बोलणार आहे का? अखिल रागातच बोलतो. अखिल आणि आलोक बोलत होते. बाल्कनीत उभे होते. अखिलचे लक्ष खाली गेले तेव्हा दोघांना त्याने बघितले. आता पूनमला विचारत आहे, मला मनोज आवडतो. आता नाही, लहान होते तेव्हापासून. मला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे. पूनम म्हणते, तुझे सगळे ठरले आहे. आम्हाला केव्हा सांगणार होती? लग्न करून आल्यावर, अखिल म्हणतो. मी सगळ्यांना सांगू? तुम्ही हो बोललात तरच मी लग्न करणार, नाही तर नाही करणार. कोणासोबतच नाही करणार, पूनम म्हणते. तिचे खरं प्रेम आहे. आता मनोजला विचारलं पाहिजे. तो बाहेर निघून जातो. ती पण बाहेर येते. गिरीश, किती वाजता तू उद्या ऑफिसला येशील? इथे येशील तर आपण सोबत जाऊ, सागर म्हणतात. मी येईल ऑफिसमध्ये. मला तुझे कार्ड दे, आलोक सोडून देईल, सागर म्हणतात. जेवण करून घेऊ, तारा म्हणतात. तारा, मला भूक नाही, मी गार्डन मध्ये फेऱ्या मारते. झोपताना दूध पिऊन येईल, आजी म्हणतात. तारा नोकरांना जेवण लावायला सांगतात. हिमानी, तुला काही खायचे आहे का? उषा म्हणतात. मॉम, मला तुझ्या हातचे काही पण चालेल. खिचडी कर, खूप छान बनवते. मला आता खायची आहे. बनवते का? हिमानी म्हणते. उषा किचन मध्ये जातात. त्यांना काहीच माहिती नसते. कोणत्या डब्यात काय आहे त्या शोधत असतात. रवींद्र येतात. मी तुला डब्बा काढून देतो. ते त्यांना डब्या काढून देतात. तिथंच असतात, काही बोलत नाही. उषाचे काम होते, त्या तिथून निघून जातात. रवींद्र पण तिथून निघून जातात. मनोज, आपण जरा फिरून येऊ, अखिल म्हणतो. पूनम घाबरते. आता मनोजला दादाने काही विचारायला नको. माझ्यासोबत तर बोलतच नाहीये, मला काही समजत नाहीये, पूनम मनातच म्हणते. मनोज आणि अखिल बाहेर जातात. आज कसं काय तुला बाहेर जायचं सुचलं? असा तर तू माझ्यासोबत कुठेच येत नाही, मनोज म्हणतो. तुझ्यासोबत बोलायला वेळ मिळत नाही. आता होता म्हणून आलो, अखिल म्हणतो. आता आपला वेळ मिळत नाही. मी पण बिझी, तू पण बिझी असतो. आपल्याला आधी सारख्या गप्पा पण होत नाही, मनोज म्हणतो. मनातले पण खूप लपवायला लागला आहे. आधी छोट्यातली छोटी गोष्ट सांगायचा, आता एकमेकांना कोणतीच गोष्ट सांगत नाही, अखिल म्हणतो. हा असा काय बोलत आहे? त्याला माझ्यात आणि पूनमचे एकमेकांवर प्रेम आहे हे समजलं असेल का? म्हणून तो असे बोलत असेल का? मनोज मनातच म्हणतो. अखिल, काही बोलायचे आहे का? त्याआधी मी तुला काहीतरी सांगतो. माझे पूनमवर प्रेम आहे. मी तुला सांगितले नाही कारण मी तिला माझ्यावर प्रेम आहे ते नाही सांगितलं. मला माहिती नव्हतं. मी तिला विचारलं, ती हो बोलली. ती नाही म्हटली असती तर तुला काय सांगणार होतो? कोणत्याच मुलीसोबत लग्न केलं नसतं. माझं पूनमवर खूप प्रेम आहे. तिच्याशिवाय कोणाचाच विचार मी केला नाही. कधी कोणत्या मुलीचा विचार मी करणारही नाही. तो फक्त माझ्या मुलीचा असेल, मनोज म्हणतो. अखिल हसायला लागतो. लगेच गंभीर होतो. तू मला का सांगितले नाही? किती पुढचा विचार केला आहे? मला मामा बनवायचे स्वप्न बघत आहे, अखिल नाटक नाटक रागात बोलतो. मग काय, आमच्या लेकराचा मामा तूच होणार ना, मनोज म्हणतो. माझ्या पूनम थोडा पण त्रास दिला ना तर बघ, मी आपली मैत्री तोडून टाकेल, अखिल म्हणतो. मनोज अखिलला मिठी मारतो. आपली मैत्री कधीच तुटणार नाही. मी तुटू पण देणार नाही. पूनमला त्रास कधीच होऊ देणार नाही. माझ्या जीवापेक्षा तिला जास्त जपेल, मनोज म्हणतो. मला अजून काही नको. मी डॅड सोबत बोलतो. तुला 5-6 महिने थांबावे लागेल. तिला ऑफिस जॉईन करायचे आहे. तिला कुठे आवडेल ते बघू, अखिल म्हणतो. तिच्यासाठी मी किती पण थांबायला तयार आहे, मनोज म्हणतो. तू पण घरी बोलून घे, अखिल म्हणतो. ते घरी जायला निघतात. पूनम तर फेऱ्या मारत होती. तिला खूप टेन्शन आले होते. दादा मनोज सोबत काय बोलत असेल? त्यात भांडण नको व्हायला, त्यांची मैत्री नको तुटायला, ती विचार करत होती. गिरीश आणि त्यांची फॅमिली तिथंच राहिली होती. त्यांना गप्पा चालू होत्या. मनोज आणि अखिल पण आले. आजी आईस्क्रीम आणायला सांगितला. नोकराने आईस्क्रीम आणला. ताराने पूनमला आणि आवाज दिला. त्यांनी मिळून आईस्क्रीम खाल्ला. मनोज, आज मजा आली, असाच येत जा मधून मधून, आजी म्हणाल्या. नलू, तू काय लहान आहे का? तुला पाणीपुरी आईस्क्रीम पाहिजे, तुला मनोज त्यासाठी हवा का? आजोबा म्हणतात. सगळे हसायला लागतात. किती मस्त आहे हे दोघं, त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे ना, रुपाली म्हणतात. अगदी खरं बोललीस रुपाली, असेच पाहिजे, गिरीश म्हणतात. आता आपल्या रूम मध्ये जा, झोपून घ्या, त्यांना पण आराम करू द्या, सकाळी ऑफिसला जायचे आहे ना, आजी म्हणतात. मनोज निघून जातो. बाकी त्यांच्या रूम मध्ये निघून जातात. पूनमला असे झाले होते, मनोज कधी घरी पोहोचतो आणि मी त्याला कॉल करते.
दादा त्याचे काय बोलणं झालं असेल ते तिला ऐकायचं होतं. मनीषा, काय झाले? मुक्ता म्हणतात. आई बाबांची खूप आठवण येते. आपले पुढे काय होईल? मी पण बाहेर जॉब करू का? आश्रमातले मदत होईल. लग्न झालं तर मुलगा चांगला असेल का? किती दिवस आश्रमात राहायचे? मनीषा म्हणते. मुक्ता पण तिच्या आईबाबांची आठवण येते. डोळ्यात पाणी येते. ती लगेच पुसून टाकते. तू शिकलेली आहे ना? मी सरांसोबत बोलून बघते. त्यांच्याकडे काही काम असेल तर मी तुला सांगते. तुला कोणी मुलगा आवडतो का? तुला त्याच्यासोबत लग्न करायचे आहे का? मुक्ता म्हणते. मला लग्न करायचे आहे. तसं काही नाही. माझ्या आत्या खूप चांगली, तिचा मुलगा आहे, त्याच्यासोबत माझे लग्न होणार होते. बाबांचे आणि आत्याचे बोलणं झाले होते. बाबा गेले, मी काकांकडे गेली. त्यांनी आत्याला पण त्यांच्याकडे येऊ दिले नाही. माझ्याकडे आत्याचा नंबर आहे. तिला कॉल करायचा का? ती काकांना सांगेल. काकाला रागवेल. मला काहीच समजत नाही म्हणून मी गप्प बसली आहे. मनीषा म्हणते. मी माईला कॉल करायला सांगू का? आधी त्या बोलतील. त्यांना चांगले वाटले तर तुझ्याबद्दल सांगतील, नाहीतर नाही, काहीच सांगणार नाही. मुक्ता म्हणते. आपण उद्या माईसोबत बोलू. आपण रात्र खूप झाली आहे. तुला सकाळी पण लवकर उठायचे लागते. मनीषा म्हणते. मुक्ता झोपायला निघून जाते. सकाळी मुक्ता लवकर उठते. तिचे आवरले, नाश्ता केला, सगळ्यांना दिला, डब्बा भरला. मनीषा सोबत बोलून ऑफिसला जायला निघाली. बस स्टॉपवर गेली तेव्हा जान्हवी पण आली. दोघी बोलत उभ्या राहिल्या. जान्हवी, सर मनीषाला जॉब देतील का? ती शिकलेली आहे, मुलांना शान शिकवते. बाहेर पडली तर तिचे दुःख विसरेल. पैसे पण तिच्याकडे राहतील. मुक्ता म्हणते. अखिल सरांना बोलून बघ, असेल काही काम तर देतील. जान्हवी म्हणते. बस येते, ते दे. बसमध्ये चढतात. अखिल वॉक करून येतो. नेहमीप्रमाणे आजी आणि आजोबा गार्डन मध्ये असतात. आजी, काय खायची आहे? अखिल म्हणतो. तू आणून देणार आहे का? आजी म्हणतात. अखिल, आज काही आणायचे नाही. नलू, तू आजारी पडणार. आजोबा म्हणतात. काही होत नाही हो, तुम्ही उगाच काळजी करतात. मला काही होणार नाही. आजी म्हणतात. सांगून काही होत नाही. तुला काही झाले तर माझे काय होईल? आजोबा म्हणतात. मी काही खाणार नाही. आजी म्हणतात. दोघं किती छान आहे ना. सगळ्यांना असे आजोबा पाहिजे, एकमेकांवर खूप प्रेम करणारे. माझे आणि मुक्ताचे पण असेच शेवटपर्यंत प्रेम राहील. अखिल मनातच विचार करत होता. अखिल काय विचार करत आहे? तिला सांगितले नाही आणि लग्नाला तयार होईल का? किती पुढचा विचार करत आहे? अखिलचे मन म्हणते. अखिल, अखिल, ऑफिसला जायचे नाही का? आमचे नेहमीचे आहे. आजोबा म्हणतात. हो, जायचे आहे ना. आज गिरीश अंकल पण येणार आहे. अखिल म्हणतो. जा, तारा वाट बघत असेल. आवरशील मग नाश्ता करायला येशील. आजी म्हणतात. अखिल आवरायला निघून जातो. तारा नाश्ता लावायला सांगतात. अखिल आवरून येतो. गिरीश आणि रुपाली पण येतात. आलोक सकाळीच लवकर ऑफिसला निघून गेला होता. गिरीश, तू नंतर येशील का? मी आणि अखिल आधी ऑफिसला जातो. सागर म्हणतात. तुम्ही जा, मी येतो जरा नंतर. माझे पण काम आहे, ते करून घेतो. गिरीश म्हणतात. आता नाश्ता करा. बोलण्यात वेळ घालवतात. नाश्ता थंड होतो. तारा म्हणतात. मग ते नाश्ता करतात. अखिल आणि सागर ऑफिसला जायला निघतात. मुक्ता आणि जान्हवी ऑफिसला पोचतात. मुक्ता बोलत नाही. आता सरांची सेक्रेटरी झाली. सरांची बायको नाही. पराग म्हणतो. तुला बोलायला सेन्स आहे का? काय बोलत आहे ते तरी कळत आहे का? तुझे नाव अखिल सरांनाच सांगते. तू पण जा तुझ्या दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये. तुझ्या मैत्रिणी गेल्या आहे, तिथं बरोबर काम होत आहे. गॉसिप करायला वेळ नाही मिळत. जान्हवी म्हणते. मुक्ता परागचे बोलणे मनाला खूप लागले असते. ती छोटासा चेहरा करून तिच्या डेस्कवर जाते. मुक्ता, त्याच्या बोलण्याचे मनाला लावून घेऊ नको. तो कसा आहे माहिती आहे ना? जान्हवी मुक्ताला समजावते. पण मनाला लागलेले असते ना, त्याचे काय करायचे? ते शब्द तर परत घेता येत नाही. मनात कुठेतरी खोलवर रुतलेले असतात. मुक्ताचे तेच झाले होते. ती खूप गप्प होती, शांत होती. पण किती दिवस राहील हे माहिती नव्हतं. जान्हवी तिच्या डेस्कवर गेली. तिला चांगले वाटत नव्हते. पराग फक्त बोलत होता. काही केलं असतं तर त्याला आम्ही पण काहीतरी केलं असतं. जान्हवी मनातच विचार करत होती. चेतन आला. त्याने जान्हवीकडे बघितले, पण जान्हवीचे लक्ष नव्हते. तो विचार करत होता. मी आल्यावर जान्हवीचे माझ्याकडे लक्ष कसं नाही? काय विचार करत असेल? काही झाले असेल का? मुक्ताचा पण चेहरा पडला आहे. चेतन विचार करत होता. त्याने जान्हवीला आवाज दिला. जान्हवी, जान्हवी. चेतन म्हणतो. जान्हवी चेतनकडे बघते. केव्हा आला? जान्हवी म्हणते. आताच आलो. काय झाले आहे? मुक्ताचा पण चेहरा पडला आहे. चेतन म्हणतो. तुला सांगते नंतर, आता सर येतील.
जान्हवी म्हणते, सागर आणि अखिल ऑफिसमध्ये येतात. त्यांना सगळा स्टाफ गुड मॉर्निंग म्हणतो. ते पण सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतात. आपल्याला कॅबिन मध्ये निघून जातात. मुक्ता चित्र जवळ अखिलचे शेड्यूल घेण्यासाठी जाते. आज मुक्ता अशी का दिसत होती? चेहरा पण कोमजला आहे. कोणी काही बोललं असेल का? आश्रमात काही झाले असेल का? अखिल विचार करतो. मुक्ता केबिन जवळ जाते. मे आय कम इन सर? मुक्ता म्हणते. यस कम इन. अखिल म्हणतो. सर तुमचे आजचे शेड्यूल? मुक्ता म्हणते. यस. अखिल म्हणतो. मुक्ता अखिलला आजचे शेड्यूल देते. अखिल त्याच्या कामात लागला असतो. मुक्ता तिथंच थांबली असते. तो विचार करत असते, मनीषाबद्दल अखिल सरांना सांगू का? अखिल कामाला लागला असतो. त्याचे लक्ष नसते. त्याला वाटले की मुक्ता गेली. सर, मुक्ता म्हणते. मिस मुक्ता, काही बोलायचे आहे का? अखिल म्हणतो. तुम्हाला विचारायचे होते, आपल्या ऑफिसमध्ये जॉब मिळेल का? मुक्ता म्हणते. आता तर कोणती जागा नाही आहे, पण कोणाला हवे आहे? अखिल म्हणतो. ते मनीषाला जॉब हवा आहे. मुक्ता म्हणते. साईटवर करेल का काम? अखिल म्हणतो. मी विचारते, काय काम देणार? मुक्ता म्हणते. तिला तिथं आता काय काम देऊ? अखिल विचार करतो. सर मी सांगू का? तुम्हाला आवडेल का? मुक्ता म्हणते. मिस मुक्ता, विचारता का? बोला ना. अखिल म्हणतो. तिथं कामगारांचे मुलं असतात. त्यांना सांभाळले तर त्या लोकांना पण चांगले काम करता येईल. सारखं मुलांकडे बघावं लागणार नाही. मुक्ता म्हणते. मी डॅड सोबत बोलतो आणि तुम्हाला सांगतो. अखिल म्हणतो. मुक्ताच्या चेहऱ्यावर स्माईल आली. सगळ्यांचा विचार करते. अखिल मनातच म्हणतो. तुम्ही सागर सरांसोबत बोलून घ्या. मी जाऊ का? मुक्ता म्हणते. अखिल मान हलवतो. मुक्ता निघून जाते. अखिल तिचे काम करायला घेतो. सागर सर दीपकला बोलतात. बाहेरून आणायला सांगतात. सागर दीपक पण रामू काकाला सगळं आणायला सांगतो. दीपक कामाला लागतो. लंच टाइम झाला असतो. मुक्ता आणि जान्हवी, चेतन बसलेले असतात. त्यांचा लंच होतो. मुक्ता तिच्या डेस्कवर निघून जाते. जान्हवी, काय झाले होते? तुम्ही दोघी किती शांत आणि टेन्शन मध्ये होत्या. मुक्ताला कोणी काही बोललं होतं का? चेतन म्हणतो. अखिल तिथून जात होता. मुक्ताचे नाव घेताच तो तिथे थांबतो, पण काही बोलत नाही. त्याला पुढे काय ते जाणून घ्यायचे असते. जान्हवी चेतनला सगळं सांगते. चेतनला पण राग येतो. परागला एकदा असे मारावे वाटते. मुक्ता खूप साधी आहे. तिच्या आयुष्यात असे लोक का येतात? कधी तिचे दुःख संपणार? आता ती सरांसोबत काम करू पण शकत नाही का? चेतन खूप रागात बोलत होता. मी त्याला बोलले, त्याला काही फरक पडत नाही. जास्त झाले ना की मी अखिल सरांना सांगून देईल. त्या दोघींना दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पाठवले तसे तुला पण पाठवेल. त्याला काहीच फरक पडला नाही. जान्हवी म्हणते. आपण बोलू त्यावर. आता लंच टाइम संपला. आता काम करू, नंतर आता बघू. चेतन म्हणतो. जान्हवी आणि चेतन त्याच्या डेस्कवर काम करायला निघून गेले. अखिल पण केबिन मध्ये गेला. त्याला खूप राग आला होता. आता परागचे काही खरं नाही. सागर गिरीशला घेण्यासाठी गेले. सागर आणि गिरीश ऑफिसमध्ये आले. सागर गिरीशला त्यांच्या कॅबिन मध्ये घेऊन गेले. गिरीशचे लक्ष सगळ्या स्टाफकडे गेले. सगळं मन लावून काम करत होते. एक डेस्कवर त्याची नजर खिळली. पुढील भागात आता परागचे काय होईल? अखिल त्याचे काय करेल? मनीषा जॉब करेल का? गिरीशची नजर कुठे खिळली आहे? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.